यहोवा देव सर्वसमर्थ परमेश्वर एकटा सर्व जगाचा निर्माण करता व तारणारा आहे. यशया अध्याय 45 ओवी 11 ते 24. यहोवा देव यशया भविष्यवक्त्याच्या मार्फत बोलला. इस्रायलचा पवित्र व त्याचा निर्माण करणारा असे म्हणतो, पुढे काय होईल याविषयी मला विचारा. माझ्या मुलाविषयी आणि मी तुमच्यासाठी काय करावे म्हणून तुम्ही मला आज्ञा द्या. एखाद्या माणसातील असंतुष्ट शक्तीला काढून टाकण्यासाठी विनंती व आज्ञा करा, ते यहोवा देव करेल. यहोवा देव म्हणतो, पृथ्वी मी निर्माण केली आणि तिच्यावर मनुष्य अस्तित्वात आणला. आकाशे यहोवा देवानेच केली, ती यहोवा देवाच्या हातानेच पसरली आहे. यहोवा देव त्याचे सर्व सैन्य निर्माण केले आणि यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला उभारले आहे आणि त्याचे सर्व मार्ग यहोवा देवाने सरळ केले आहेत. तो माझे नगर बांधील आणि काही मोल किंवा प्रतिदान न घेता माझ्या पाडाव केलेल्या लोकांस तो सोडून देईल, असे सैन्याचा यहोवा म्हणतो. यहोवा देव असे म्हणतो, मिस्राचे श्रम आणि कुशाचा माल आणि सवाई लोक जे कुंच बांधायचे मनुष्य आहेत ते तुझ्याकडे येतील व ते तुझे होतील. ते तुझ्या मागे चालतील. वेड्या घातलेले असे ते येतील आणि तुझ्या पायाकडून विनंती करून म्हणतील, खचित तुझा ठाई देव आहे, येशू ख्रिस्ताच्या ठाई दुसरा कोणी नाही. हे इस्रायला देवा, यहोवा तारणारा, खचित तू आपणास गुप्त ठेवणारा देव आहेस. जे मूर्ती घडणारे आहेत ते सगळे लाजवले जातील व शरमतील. ते एकदमच लज्जित होऊन जातील. इस्रायल तर यहोवा देवाकडून सर्व काळच्या तारणाने तारला जाईल. सदा सर्व काळपर्यंत तुम्ही लाजवले जाणार नाही व शरमणार नाही. जी आकाशे यहोवा देवाने अस्तित्वात आणली, पृथ्वी निर्माण केली व घडिली, ती स्वतः यहोवा देवाने स्थापिली. ती उजाड शिस्त अस्तित्वात आणली नाही. ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली तो यहोवा देव असे म्हणतो, मीच यहोवा देव आहे व दुसरा कोणी नाही. यहोवा देव म्हणतो, गुप्तात किंवा अंधाराच्या देशाच्या स्थानात मी बोललो असे नाही. तुम्ही व्यर्थ असे मला शोधा, असे मी याकोबाच्या संतानांना म्हणालो नाही. यहोवा देव न्यायी पण बोलतो. ज्या गोष्टी सरळ आहेत त्याच मी दाखवतो. जे तुम्ही यहोवाच्या कोजापासून निभावलेले ते तुम्ही जमा होऊन एकत्र परत या. जे कोरीव मूर्ती बनवण्यासाठी लाकडे वाहून नेतात व त्याच्या मूर्ती बनवून त्या मूर्तीकडे प्रार्थना करतात, अशा लोकांना काही ज्ञान नाही. त्या मूर्तीला त्याचे तारण करता येत नाही. तुम्ही त्यांना जवळ आणून दाखवा. तेही एकत्र येऊन मसलत करो. पूर्वकालापासून मी आज्ञा करून तुम्हाला सांगितले नाही काय, की मूर्तिपूजा करू नका. यहोवा देव म्हणतो, तर जो मी न्यायी देव व तारणारा, माझ्या वाचून कोणी देव नाही, माझ्या वाचून कोणी नाही. तर संतांच्या मूर्त्या करून त्याच्याकडे प्रार्थना करावी काय? अहो पृथ्वीच्या सीमा, माझ्याकडे दृष्टी लावून व आराधना करून तारण पावा, कारण मीच देव आहे, दुसरा कोणी नाही. यहोवा देवाने शपथ वाहिली, न्यायपणाने त्याच्या मुखातून वचन निघाले आहे, ते फिरणार नाही. ते असे की यहोवा देवापुढे प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीभ यहोवा देवापुढे शपथ वाहील. माझ्याविषयी कोणी म्हणेल, केवळ यहोवाच्या ठाईस न्यायीपण व सामर्थ्य आहे. गणना 6 ओवी 27. त्यामध्ये यहोवा देव म्हणतो, त्यांनी माझ्या नावाने इस्रायलच्या संतानावर प्रार्थना करावी, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन व त्यांना आजारमुक्त करीन. यहोवा देवाच्या नावानेच आजारासाठी प्रार्थना केल्यास यहोवा देव ऐकेल, अन्यथा नाही. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड.